जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात, जय गुजरात। एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे मात्र पुण्यातल्या कार्यक्रमात गुणगान गातायत गुजरातचे। जय गुजरात। हिंदी सक्ती विरोधात चकार शब्द न काढणाऱ्या एकनाथ शिंदेंचं अमित शहांसमोर मात्र गुजरात प्रेम चांगलंच उफाळून आलं। आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है, आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है, आपके नाम से हर शख्स आदब से झुक जाता है। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात। राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनीच जय गुजरातची घोषणा दिल्यानंतर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे। पोटातलं ओठावर आलं एकनाथ शिंदेंच्या। त्यांच्या पक्षाची सुरुवात तर सुरतमध्ये झाली ना, त्यांच्या पक्षाची स्थापना शहा सेनेची ही सुरतला झाली। त्यांच्या पक्षाचा जन्म सुरतला झाला, त्याच्यामुळे त्यांच्या गर्भात आणि पोटात जे आहे सगळ्यांच्या ते बाहेर येत आहे। त्यात नवीन काय आहे? वास्तविकता जी आहे या सरकारची ती याच्यातून स्पष्ट झालेली आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या भूमीवर जो कोणी येत असेल नुसतं महाराष्ट्राचाच नाही तर प्रधानमंत्री पण आले तरी त्यांनी या ठिकाणी येऊन जय महाराष्ट्रच म्हणला पाहिजे। महाराष्ट्राच्या भूमीवर या पद्धतीने राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी जय गुजरात म्हणणं याचा आम्ही निषेध करतो। संजय राऊतांनीही डुप्लिकेट शिवसेनेचं गुजराती रूप समोर आल्याची टीका केली आहे। तर आयशा नरा मोजूनी माराव्या पैजारा असं म्हणत राऊतांनी एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केलाय। शिंदे गटाच्या उदय सामंतांची मात्र गुजरात प्रेमावरील सारवासारव करण्यासाठी चांगलीच तारांबळ उडाली आहे। हा पक्षाचा मेळावा होता का शिवसेनेचा? नाही। हा सरकारी कार्यक्रम होता का? नाही। एका गुजराती समाजाच्या कार्यक्रमाला माननीय एकनाथ शिंदे साहेब गेले होते आणि तुम्ही आम्ही जरी विचार केला तरी आपण एखाद्या जिल्ह्यामध्ये ज्यावेळी जातो, एखाद्या कार्यक्रमाला जातो, एखाद्या कार्यक्रमाला आपण जेव्हा माणूस बोलवतो आणि त्याचं जर योग्य असेल तर आपण त्याचं कौतुक करतो। त्याच भावनेतनं जय हिंद पहिल्यांदा म्हणाले, जय महाराष्ट्र म्हणाले आणि त्या समूहाच्या कार्यक्रमाला गेले असल्यामुळं जय गुजराती म्हणाले। राज्य सरकारच्या हिंदी सक्तीला अजित पवारांनी उघडपणे विरोध केला। एकनाथ शिंदे मात्र अखेरपर्यंत हिंदी सक्तीचं समर्थन करत राहिले। मात्र आता फक्त हिंदीचं समर्थनच नाही तर अमित शहांचं कौतुक करताना शिंदेंना आपण मुंबईसह महाराष्ट्राला विरोध करणाऱ्या गुजरातचाच नारा देत असल्याचंही भान राहिलं नाही। त्यामुळे मराठी भाषेच्या अस्मितेचा वाद टोकदार झालेला असताना शिंदेंचं गुजरात प्रेम त्यांच्या अंगलट येणार हे मात्र निश्चित। रिपोर्ट साम टीव्ही न्यूज।